मी शाळेतल्या पत्राबद्दल काय बोलू शकणार नाही कारण का? माझं लग्न झाले. मला दंगा मस्ती करायची एवढी आवड होती की त्या वयात प्रेमाचा हा विषय नव्हता. की आयुष्यात तुला एक ना एक दिवस असा रपाटा बसेल की वेळ आणि वय आठवावं लागेल. अरे सम्या, मंगलशिव मला जमत नाही रे. अरे मला पण मंगलशिवाय जमत नाही. ए अरे ह्या मंगलशिवाय रे. 2 जानेवारीला रपाटा हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि सिनेमाची टीम आत्ता माझ्याबरोबर बसली आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. ॲक्च्युली ना मला ज्यांचे पहिले चित्रपट असतात, नवीन चेहरे असतात, त्यांच्याशी गप्पा मारायला खूप आवडतात. सो सगळ्यात आधी मला सांगा, कसे आहात, काय चाललंय आणि ऑल गुड, किती बटरफ्लाय स्टमक, काय काय चाललंय सर? खूप मस्त आहे मॅम, खूप मजा येते. मॅम नका बोलू प्लीज, दर्शना बोला. हां मॅमच म्हणतो. खूप मजा येते आणि आम्हाला हा प्लॅटफॉर्म पहिल्यांदाच मुंबईमध्ये जे आम्ही चित्रपटसाठी म्हणजे प्रमोशनसाठी आलो ते फर्स्ट टाइमच आलो. खूप मजा येते आम्हाला, मस्त वाटते. येस, काय म्हणता विकास, कसं चाललंय? खूपच मस्त चालले म्हणू शकतो. फर्स्ट टाइमच फर्स्ट डेब्यू आहे हो. आणि इथंपर्यंत पोहोचायचं म्हणजे खूप म्हणजे माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे. इवन मी जिथनं बिलॉंग करतो तिथल्या लोकांसाठी जे स्वप्न बघतात माझ्यासारखी लहान मुलं किंवा असतील ती सर्वांसाठीच ही खूप मोठी गोष्ट आहे. येस, आणि आत्ता ना ह्या पिक्चर नंतर एक शब्द व्हायरल होणार आहे, दॅट इज टेंडर. माझं टेंडर, तुझं टेंडर. बिकॉज ना प्रत्येक चित्रपट काही ना काहीतरी कसं प्रेक्षकांना देऊन जात असतं. मला असं वाटतं रपाटा इज टेंडर, नवीन शब्द मिळणार आहे. सो टेंडर, कशी आहेस, काय म्हणते? मी खूप छान आहे आणि ॲक्च्युली सगळ्यात आधी तर मला थोडीशी भीती वाटते कारण पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावरती येणार. खूप आधीपासून पाहिलेली स्वप्न आता पूर्ण व्हायच्या वाटचालीस आहे, त्यामुळं छान वाटतंय. बाय द वे तिचं नाव प्राची आहे. मी टेंडर का बोलली, तुम्ही ट्रेलर जाऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल. वैभव, काय म्हणतोयस? 1 मिलियन फॉलोअर्स आणि चित्रपट, वाव, किती एक्साइटिंग हे सगळं. खरं तर रील्सच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर जाणं थोडंसं वेगळं होतं आणि मोठ्या पडद्यावरती येणं हे माझ्यासाठी खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. आता भीती वाटते, पण एवढंच नक्की की तुमचं बोलणं बघून आम्हाला नक्कीच धमाल मज्जा येणार आहे या इंटरव्ह्यूसाठी, हे नक्की आहे. येस, आणि आत्ता सर आपण जे बोलत होतो ते म्हणजे की तुम्ही खूप आधीपासून या इंडस्ट्रीत काम करताय, पण कमर्शियल हा पहिला चित्रपट. खरं तर ना आत्ता कमर्शियल चित्रपट करणं ही अजिबात खायची गोष्ट नाही आहे. खूप मेहनत असते आणि यू नेवर नो किती जणं तुम्हाला मदत करतील, किती जणं नाही करणार, राईट? तुम्हाला कधी वाटलं की आपल्या नावावर एक कमर्शियल चित्रपट असावा आणि तो रपाटा असावा? मॅडम, मी 3 वर्ष झालं स्ट्रगल करतोय ॲक्च्युली कमर्शियल मूवी करायची म्हणून. आणि मी निर्माते शोधत होतो आणि कोल्हापूरमध्ये राहतो, याचा अर्थ मुंबई पुणे म्हणजे कमर्शियल मूवी करायचा तर इकडे यावं लागतं. पण तिथं इतकं कन्व्हिन्स केलं मी लोकांना. आणि जे माझे निर्माते आहेत ते एक कॉलेजचे HOD आहेत, की एक शिक्षक प्राध्यापक आहेत. त्यांना मी ही स्टोरी सांगितली, त्याच्यानंतर दिग्दर्शन मी करतो हे सांगितलं, त्यांना पटवून दिल्यानंतर त्यांना त्या गोष्टी पटल्या आणि त्यांनी हा फायनान्स उभा केला आणि इथपर्यंतचा प्रवास खूप माझा सक्सेस गरजेचं झाला. असतं ना आपल्यासाठी कोणीतरी उभं आणि राहणं. आणि मॅडम महत्त्वाचं म्हणजे हे सगळे सर्वसामान्य कुटुंबातीलच सगळे कलाकार घेतले जे अतिशय होतकरू आहेत. त्यांची कला तुम्हाला लक्षात येईल चित्रपटाद्वारे. अगदी मी बघितला ट्रेलर आणि एकदम रॉ वाटताय ते सगळेजण. आणि शाळेमध्ये असताना आपण प्रत्येक जण कसं असतं, मला जेन्युअनली तो फील आला जेव्हा मी बघितला ट्रेलर. खरंच मस्त होता. पण मला सांगा विकास, तुम्हाला आधीपासूनच ऍक्टर व्हायचं होतं? हो, म्हणजे तसं तर खूप लहानपणापासूनच इच्छा होती ॲक्टर बनायची, पण वेळाअभावी सायन्स स्ट्रीम असल्यामुळं मला थिएटर वगैरे करता आलं नाही जास्त. पण मी शॉर्ट फिल्म्स वगैरे करत होतो. त्यानंतर रिसेंटली म्हणजे आता मूवीबद्दल ज्यावेळी कळालं, मी सरांचाच एक स्टुडंट आहे, मुग्धम सरांचा, सुभाष सूर्यवंशी सर जे आमचे प्रोड्युसर आहेत. मग सरांनी 2 वर्षामध्ये जवळपास 11वी-12वीच्या त्या प्रोसेसमध्ये की जे सम्याचं कॅरेक्टर त्यांना कळालं पुढे येऊन, तर मे बी तिथं दिसून आलं आणि त्यानंतर मग हा प्रवास सुरू झाला. घरचे हो म्हणाले ऍक्टिंगसाठी? हां, घरच्यांचं कधी नकार नव्हताच. तर जे कारण काही हे करेन क्षेत्र खूप बेभरवशाचं आहे आणि एकदा इथे सवय लागली की लागली, नक्कीच. राईट? सो त्यांचा पाठिंबा आहे तुला? कायमच आहे पाठिंबा मला. वा, मस्त. प्राची, तुझ्यासाठी कधी अभिनयाची सुरुवात झाली? मी ॲक्च्युली 5वीत असताना बालनाट्य वगैरे करायचे शाळेत. असायचं ना ते बालनाट्य वगैरे. मला कन्सेप्ट माहिती नव्हती की बाबा मी फक्त टी व्हीवरती जे मोठमोठे हिरोईन्स वगैरे दिसतात, ठीक आहे, मी म्हणायचे की चांगलं आहे हे, पण मला नको आहे हे असलं काही. मग त्याच्यानंतर मला 5वीत असताना ॲक्टिंगबद्दल थोडीफार माहिती मिळाली. मग कळालं की ठीक आहे, ट्राय करूयात. मग मी 5वीत असताना बालनाट्य वगैरे केली. मग तिथून मला अभिनयाची खूप जास्त आवड लागली. त्याच्यानंतर मी ऑडिशन्स वगैरे दिल्या 6वी-7वीत असताना आणि घरच्यांचा पण खूप सपोर्ट आहे मला या गोष्टींसाठी. आणि
मला ॲक्टर व्हायचंच होतं असं मी ठरवलं 5वी-6वीत असताना. अरे बापरे, तेव्हाच तू ठरवलं. मला आठवत नाही हा. 5वी असताना मी काय करत होती, माझे काय विचार होते, मला काय करायचं. सर तुमच्या तिथे ते असेल ना, माहित नव्हतं तेव्हा काय करायचं. किती क्लिअर आहे ही. हा, सो तेव्हाच ठरलं होतं. तर हो, ठरलं होतं. वाव. तुमची कधी वैभव जर्नी सुरू झाली अभिनयाची? खरं तर ना खूप डिफरन्स आहे रील्समध्ये काम करणं किंवा ते 90 सेकंद असतं आणि हा अख्खा 2 तासाचा पिक्चर. इथे टेक्निकल गणितं सुद्धा वेगळी आहेत, राईट? तुम्ही कधी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला किंवा ॲक्टिंग सुरू करूया हे कधी घडलं तुमच्या बाबतीत? खरं तर मॅडम मी शाळेमध्ये असतानाच माझे एक्सप्रेशन असे असायचे, चेहऱ्याचे हावभाव असे असायचे की सगळेच हसत होते. मग न कळत माझ्याकडून काहीतरी पंच पडायचा, म्हणजे विनोदी काहीतरी घटना घडायची. त्यावेळेस मला असं जाणवायलं की आपल्याकडे विनोदाचं कौशल्य आहे, कुठल्या तर एखाद्या साध्या गोष्टीतून आपण विनोद तयार करू शकतो. तेव्हा मग मी थोडंसं रील्स क्षेत्राकडे वळलो आणि ह्या मूवीसाठी यांना सरांनी मला म्हणजे सरांनी रील बघितली होती माझी आणि त्याच्यात जे एक्सप्रेशन होतं ह्या मूवीमध्ये मी मॅडम सुक्या हे पात्र करतोय आणि ते त्यांना ते योग्य वाटलं. मग त्यांनी मला फोन करून सांगितलं की या म्हणून. तेव्हा मी गेलो आणि तिथून पुढे काय मग हा प्रवास चालूच झाला. पण आता काय तुम्हाला जास्त कठीण आहे, रील का चित्रपट? नाही तसं म्हणजे तसं विचार जर केला तर कठीण काहीच नाही आहे. जर प्रयत्न केले तर प्रयत्न कठीण केला. काहीच वा, नाही आहे. very nice. नक्कीच. खरंच. हां. आणि ना खूप मस्त एक ओळ आहे आपल्या ट्रेलरमध्ये की शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे, जे पिणार ते नक्कीच गुरगुरणार. आणि ना हे महत्त्व आहे खरं तर प्रत्येक जनरेशनमध्ये शिक्षणाचं जे पोहोचलं पाहिजे. एकतर सर हा विषय कसा सुचला आणि मुळात हे तिघं जण आणि याशिवाय इतरही ती सगळी मुलं शाळेतली ते मस्त वाटतायत, ते त्या एरियातले वाटतायत किंवा ते त्यांचं काय म्हणणं आहे ते कळतंय. यांना कुठून शोधलं? एक ऑडिशन घेतलेलं. ऑडिशनमध्ये हे दोघे तर मला सापडले, पण वैभवच्या मी रील बघत होतो. रीलमधून कॉमेडी होत होती. मी लगेच त्याला कॉल केला आणि मॅडम हा विषय सुचला म्हणजे मी ज्यावेळेस मी 90चा आहे, म्हणजे आपल्या वेळी थोडं वेगळं होतं. म्हणजे प्रेम व्हायचं पण ते 10वी नंतर किंवा 12वी नंतर किंवा बरोबर. कॉलेजमध्ये म्हणजे व्हायचं. घरच्यांची भीतीच हो, इतकी असायची हां. की काय असतं हां, प्रेम पण करणं. आता सोशल मीडियामुळे मॅडम एवढं परिस्थिती बिघडत या, चालली या. आहे की 8वी पासून मुली प्रेमात पडतायत. बरोबर. मुलं म्हणजे ज्या वयात त्यांना जे कळायला पाहिजे होतं ते कळत नाही आहे. मग थोडा वेगळी संकल्पना घेऊन उतरायचं म्हणून मी शब्दात सांगायचं म्हटलं तर मुलं शब्दात ऐकण्यासारखे नाही आहेत. नाही. या कारणानं ऐकून घेतील, त्या कारणानं सोडून देतील. Correct. तर चित्रीकरणाद्वारे काय करायचं, व्हिज्युअलायझेशन काय करायचं, तर मी हा चित्रपट बनवायचं ठरवलं. त्याचं लिखाण चालू केलं आणि या वयामध्ये आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे, हे वय कशासाठी असतं, म्हणजे प्रेम करण्यासाठी असतं, उन्हाळपणा करण्यासाठी असतं का हुल्लडबाजी करण्यासाठी असतं, याचं महत्त्व पटवून देण्यासाठी हा एक वेगळा प्रवास मी चालू केलेला. यांना आठवलं असेल ना हो, शाळेतलं हो. प्रेम त्यांचं प्रत्येक शूट करताना? हो 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 प्रत्येक कॅरेक्टर मॅडम जे मी त्यांना पात्र दिले ते जगलेलं आहे. अच्छा. बरोबर आहे, सेम ते म्हणतात मी असंच होतो अरे शाळेत. वा, किती मस्त. मी शाळेतल्या पात्राबद्दल काय बोलू शकणार नाही कारण का? माझं लग्न झाले. हा तू बोलला पाहिजे उलट. कळू देत सगळ्यांना वैभव. कळू देत सगळ्यांना. तुझ्या इन्स्टासाठी पण शूट करी रील आणि टाक कसा होतो शाळेत. पण तुला आठवलं का शाळेतलं प्रेम या पिक्चरच्या शूट दरम्यान? कसं हा, झालं हे उत्तर देणं मॅन्डेटरी या इंटरव्ह्यू मध्ये. हा. खरं तर असं आहे मॅडम की मला दंगा मस्ती करायची एवढी आवड होती की त्या वयात प्रेमाचा हा विषय नव्हता. म्हणजे कधी हा विचार पण डोक्यात नाही आला. पण मी इतरांचं बघत होतो त्याच्यातच माझा आनंद खूप होता. मित्रांचं प्रेम हे जुळवून देण्यात कॅमेऱ्यासाठीचं उत्तर आहे का हे खरं उत्तर आहे कॅमेरासाठी नाही. वैभव? आणि ह्या पिक्चर मध्ये पण माझा तोच रोल आहे. अच्छा. ओके. जे काय असेल ते सम्याच व्यवस्थित होते. हा. हां म्हणजे हे शाळेत असताना आणि मॅडम मला सांगायला एक आनंदाची गोष्ट आहे की वयाच्या 28व्या वर्षी मला 16 वर्षाच्या मुलाचा रोल या पिक्चरमध्ये करायला भेटतोय. आणि एकदम 10वीच्या विद्यार्थ्याचा. हे खूप कठीण होतं पण सरांनी सहकार्य केलं, टीमनं सगळ्या सहकार्य केलं, त्यामुळे हे शक्य झालं. क्या बात आहे. विकास मला सांगा कशी आहे भूमिका, नेमकी किती मेहनत लागली स्क्रीनवर स्वतःला प्रेझेंट करायला? ॲक्च्युली मेहनत तर खूपच लागली आहे. कारण का ॲज अ सम्या म्हणून ज्यावेळी मला कळालं की पात्र मी करणार आहे, तर त्यावेळी प्रेम सरांनी समजावून सांगितलं मला की सम्या हे कॅरेक्टर तुला करायचं आहे. तर सम्याची जी काही आहे म्हणजे पूर्ण वातावरण निर्मिती असेल किंवा सम्याचं जे वागणं आहे, वावरणं आहे आणि त्याच्याबरोबर अपोजिट विकासचं वागणं आहे. विकासचं आणि शिक्षकांचं कम्युनिकेशन इतकं चांगलं आहे की त्याला नावानिशी सगळे शाळेत ओळखतात. तो एज्युकेशनमध्ये पण चांगला आहे. पण इकडं जर सम्याला बघितलं तर सम्या एकदम रगील, शिक्षकांचं आणि त्याचं कधी पटलेलंच नाही आहे आणि त्याला अट्रॅक्शन आणि प्रेम
यातला डिफरन्स समजत नव्हता. आणि त्या अल्लड वयामध्ये तो गोष्टी कायम चुकत गेला आणि त्या प्रत्येक चुकीचा त्याला प्रत्येक वेळी एक अनोखा आणि वेगळा रप्पाटा बसत गेला. आणि तो रप्पाटा या भावी पिढीला त्या अल्लड वयामध्ये बसू नये म्हणून 2 जानेवारीला त्यांनी रप्पाटा नक्की बघणं गरजेचं आहे. अगदी, पण खूप मेहनत करावी लागली पडद्यामागे, कारण ना कॅमेरा कोणतीच गोष्ट हाईड नाही करत. तुमची चूक ही चूकच आहे, नो डाऊट. तिकडे रिटेक आहेत, बट देन जर ते सुरुवातीपासूनच त्याचा अभ्यास क्लिअर नसेल ना तर ते होत नाही कॅमेऱ्यासमोर. सो आधी होमवर्क क्लिअर होता विकास? होमवर्क क्लिअर होता असं म्हणू शकतो आपण. की कसं आहे की ऑन स्क्रीन ज्यावेळी आपण ऑन कॅमेरा ज्यावेळी करत असतो त्यावेळी नक्कीच ते पण जसं मांडायचं असतं तसं आपल्याकडं होत नाही, पण बऱ्यापैकी मी प्रयत्न करत आलो आणि इथंपर्यंत पोहोचलो असं म्हणू शकतो. येस. प्राची, कितवीला आहेस तू आता? मी आता सेकंड इयरला आहे. सेकंड इयरला. ओके, तुला आठवलं शाळेतलं प्रेम शूट करताना? नाही ऍक्च्युली मी खरं सांग, खरं सांग. मी ऍक्च्युली हे बोलताना कुणाला पटत नाही, पण मी बोलते. मी मंगल या कॅरेक्टरपेक्षा पूर्ण वेगळी होते शाळेच्या दिवसांमध्ये. लाईक की तिचं झोनच वेगळा आहे मंगलचा. ती थोडीशी अल्लड आहे, प्रेमात पडते, तिला कळत नाही की आपण काय करतोय, आपण काय चुकतोय. पण मी शाळेत असताना या झोनमधली मुलगी नाहीच राहिले, कारण मी मगाशी जसं म्हटलं की माझं 5वीत एम क्लिअर होता की मला ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं आहे, आणि त्याच्यासाठी माझ्या घरच्यांचा पण खूप सपोर्ट होता. त्यामुळं मी त्यातच असायचे, मला कधी टाईमच मिळाला नाही. पण मला एक खूप छान वाटतं की मी जे शाळेत जगू शकले नाही ते ॲज अ मंगल मला जगता आलं या मूवी थ्रू. त्यामुळे मला छान वाटतं. आणि मंगल थोडीशी अभ्यास न करणारी किंवा थोडीशी आगाऊ अशी थोडीशी आहे ती. ते मला थोडंसं टफ गेलं, कारण मी तशी नाही आहे. शाळेत असल्यापासून माझा अभ्यास वगैरे इनकम्प्लीट असायचा, मी नाही म्हणत नाही, पण कुठेतरी प्रॅक्टिसला गेले नाटकाच्या किंवा काहीतरी माझं इव्हेंट आहे असंच व्हायचं. त्यामुळं प्रेम सर मस्त अभ्यास करून आली आहे ना पोरं, छान उत्तर देत आहेत, मला खूप आवडलंय. काय बोलतील ते खरं. हा, येस. कसं होता सुक्या कॅरेक्टर आणि काय पडद्यामागे तयारी झाली? खरं तर मॅडम हे सुक्याचं कॅरेक्टर जे आहे, त्याचं नावच सुक्या आहे का दुसरं नाव आहे आणि सुक्या शॉर्ट फॉर्म आहे? नाही, सुक्याच सुक्याचं नाव नाव आहे. आहे. ओ, हां. ओके. मग हे कॅरेक्टर करत असताना मॅडम ह्या कॅरेक्टरचं असं दाखवलेलं आहे की एक शिक्षणाचं वय असतं, जिथून मुलं घडत असतात. 10वीचं हे वय असतं, म्हणजे तिथून टर्निंग पॉईंट असतो आपल्या आयुष्याचा. तर त्या आयुष्यामध्ये चुकीच्या वळणावरती कसं मुलं जातात, म्हणजे व्यसनाधीन होतात. सुक्याचं एक कॅरेक्टर असं आहे मॅडम की एक व्यक्ती असतो जे की त्याला म्हणजे गावाकडे एक म्हणतात वाक्य की गावावरून वळवून टाकलेली व्यक्ती, असं एक पात्र आहे सुक्याचं, जो व्यसनाधीन पूर्ण गेलेला आहे. त्याच्या आईवडिलांचा थांगपत्ताच नाही आहे. आणि का गेला हे ह्या रपाटा मूवीत दाखवलेलं आहे. आणि रपाटा बघितला की लक्षात येईल की बाबांनो आपण कुठं चुकतोय. मुलांना लक्षात आलं पाहिजे की आपण कुठं चुकतोय, आपण काय केलं पाहिजे, हे या रपाटा मूवीत नक्की बघायला भेटेल. अगदीच. आणि सर तुम्हाला विचारायला आवडेल मला, खरं तर चित्रपट, एक फुल लेंथ चित्रपट बनवणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही आहे. आणि ज्या भागात शूट केलं आहे तिथली वेदर कंडिशन किंवा तिथे काय इक्विपमेंट्स अवेलेबल आहे ते सगळं बघावं लागतं एका डिरेक्टरला. मला सांगा, टेक्निकली म्हणा किंवा ऑन फील्ड गेल्यावर दिग्दर्शक म्हणून काय काय चॅलेंजेस फेस केले आणि तो एक ओव्हरऑल अनुभव किती परिपूर्ण करणारा ठरला की इथून पुढे काहीही प्रोजेक्ट कराल तुम्हाला माहिती आहे काय करायचं आता? मॅडम, रपाटा खूप काही शिकवून गेला मला, कारण माझी ही पहिला चित्रपट होता. आणि आव्हान एवढे आले की म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की आर्थिक पहिला महत्त्वाचं हो, होतं. सगळ्यात जिथं मी मोठं. तिथं मी सरांना वगैरे सांगितलं, त्यांनी मला सहकार्य केलं. सहनिर्मातेही आम्हाला घ्यावं लागले. नंतर आम्हाला शाळेमध्ये शूट करायचं होतं, कारण शाळेवरती आधारित आहे, त्यामुळे शाळेमध्ये मुलं मिळणंही आम्हाला कठीण झालेलं. म्हणजे वर्ग जो भरलेला असायचा 40 मुलं आम्हाला मिळवणं कठीण होतं. ते आम्हाला आव्हान मोठं होतं, ते आम्ही शक्य करून दाखवलं. त्याच्यानंतर आम्हाला जे आर्टिस्ट होते, म्हणजे बाकीचे जे आमच्या जवळपासचे होते, त्यांनीही आम्हाला सहकार्य केलं. म्हणजे एकूण थोड्या गोष्टींना सामोरे जावं लागलं, पण हा चित्रपट पूर्णत्वास आणला मॅडम शेवटी. खरं आहे. आणि ती जिद्द आहे. हो, जिद्द खरंच, होती, जी खूप 2 जिद्द होती जानेवारीला माझी. बघायला हो, मजा हो, येणार नक्की, आहे. नक्की. तुमच्या तिघांनाही हा प्रश्न आहे. मला सांगा, रुपाटाबद्दलची एक कठीण आणि एक सोपी गोष्ट जी तुम्हाला वाटली संपूर्ण प्रोसेस दरम्यान, ती कोणती? कठीण गोष्ट तर अशी होती, प्रेम ही भावना आपण ज्यावेळी ऑन कॅमेरा किंवा सगळ्यांसमोर मांडायचा प्रयत्न करत असतो त्यावेळी ते खरंच आपल्यामध्ये उतरवावं लागतं आणि ती भावना ॲक्च्युली फील करावी लागते, म्हणजे ते इमोशन फील करावं लागतं. तर ते माझ्यासाठी खरं तर कठीण होतं खूप, कारण का आपण सहजासहजी एखाद्याला प्रपोज करायला जा म्हटलं तरी आपण ज्या भागात नेतो तिथं आपल्याला पहिला घरच्यांचा मार
आणि पायतान ही आठवते कोल्हापुरात. खरंय. तर मग ती सिच्युएशन अशी आहे की बाबा ऑन कॅमेरा आणि सगळ्यासमोर करायचं होतं, तर ते खूप मला अवघड वाटत होतं. आणि दुसरी गोष्ट सोपी म्हणलं की जे आपलं पॅकअप असतं, हा शब्द मला खूप आवडायचा. एवढी मेहनत करून घेतली का सर? मुलांना पॅकअप शब्द आवडायला लागला. हा. म्हणजे सोपी तर असं काही नाही, सोप्या सगळ्यात चांगल्या गोष्टी करतो, कारण का ओव्हरऑल आम्ही एक फॅमिली आणि टीम नाही तर फॅमिली म्हणून हा प्रोजेक्ट कंप्लीट केला, तर ती सगळ्यात चांगली गोष्टी होती. वा. आठवलं का प्राची? बरं वैभव सांग. खरं तर मॅडम काय माहित आहे का, सरांनी कठीण गोष्टी आम्हाला सोप्या करून दिल्यात. वा. त्यामुळं कठीण गोष्ट काय वेगळी नाही आणि सोपी गोष्ट काय वेगळी नाही. माझ्यासाठी कठीण होतं तो अभिनय पहिल्यांदा कसा करायचा आपल्या कॅमेरासमोर, कारण थिएटरचा अभिनय हा पूर्ण वेगळा आहे. खरंय. आणि मी एक असा मुलगा आहे मॅडम की कधीही मी म्हणजे ॲक्टमध्ये वगैरे कुठेही पार्टिसिपेट झालो नव्हतो. पण सरांनी मला त्यावेळेस सांगितलं होतं की सरांना माझा पहिला क्वेश्चन होता की सर मला हे जमल का. त्यावेळेस सरांनी मला एकच सांगितलं की तुला जे जमतंय ते कर, म्हणजे तुझे जे ओरिजिनल एक्सप्रेशन आहेत ते तू दे. मग ते मी देत गेलो आणि ते घडत गेलं. ते खूप सोपं होतं माझ्यासाठी. ओके. कठीण काहीच नव्हतं. कठीण काहीच नव्हतं. ओके. प्राची. हां, मी मगाशी जसं सांगितलं की मी मंगल या झोनपेक्षा थोडीशी वेगळी मुलगी आहे. तर यामध्ये प्रेम ही गोष्ट जी दाखवलेली आहे ती ऑब्व्हियसली थोडीशी कठीण होती माझ्यासाठी प्रेझेंट करणं. कारण प्रेमाचे जे सीन्स असतात, लव्ह सीन्स शूट करताना, रोमॅन्टिक सीन्स शूट करताना थोडेसे प्रॉब्लेम इन द सेन्स की हसायला यायचं पहिलं, की त्यामुळे जास्त रिटेक्स व्हायचे. हे थोडंसं मला कठीण गेलं आणि सोपं गेलं मला येऊन स्वतःला प्रेझेंट करणं. ते मला सोपं गेलं कारण माझ्या फॅमिलीचा खूप छान सपोर्ट होता माझ्या पाठीमागं, त्यामुळे मला ते सोपं गेलं. अगदी. आणि ना खूप मस्त मस्त सीन असतील या चित्रपटात, कारण शाळेचं आयुष्य असं आहे ना, ते परत नाही जगता येत. म्हणजे एकदा संपली तुमची 10वी झाली की ती संपली शाळा. आणि ना तुमच्या चौघांसाठी पण खूप मस्त मस्त मुवमेंट्स असतील, सीन तुमच्या तिघांच्या वाटायला आले असतील. सर तुम्हाला डिरेक्ट करण्यावाईज खूप मस्त सीन असतील. मला ना इथे या निमित्तानं ऐकायला आवडेल, रपाटा करताना तुमच्या प्रत्येकाचे पर्सनल फेवरेट सीन किंवा एखादा मुवमेंट असेल जी तुमच्यासाठी की इथून पुढे तुम्ही कितीही काम कराल पण रपाटामधली ही मुवमेंट किंवा तो सीन तुम्ही कधीच विसरणार नाही. तर ते कोणतं? कोण पहिले सांगेल? सरांपासून सुरुवात करूया. ॲक्च्युली ते म्हणतात आईला आवडतं बाळ विचारू नये, बट तरी पण एक सीन सर की जो ओके, की तुम्ही मला मुवमेंट सांगा की आयुष्यात ती कोरली आहे तुमच्या आता. हो मॅडम, ज्यावेळेस मी शिकत होतो त्यावेळी पण या गोष्टी चालायच्या. ज्यावेळी अभ्यास करत होते मुलं, म्हणजे माझा एक सीन असा आहे की अभ्यासू मुलं अभ्यास करतायत आणि दंगेखोर मुलं दंगा करतायत. त्यावेळी या मुलांना सांगायचं असतं की अरे हे 10वीचं वर्ष आहे, बोर्डाची परीक्षा आहे, इथून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि थोडं इथून सिन्सिअर राहूया. त्यावेळी ते म्हणतात की अरे पुढं बघ, हे बालपण देगा देवा उगाच म्हणत नाहीत लोक, बालपण अजून पण मागतात. मग त्यावेळेस ते म्हणतात की आयुष्यात तुला एक ना एक दिवस असा रपाटा बसेल की वेळ आणि वय आठवावं लागेल. म्हणजे हा सीन माझ्यासाठी खूप सुंदर झालाय त्यावेळेचा. खूप काही सांगून गेला, माझ्या आयुष्यातलं पण सांगून गेला आणि भविष्यात सगळ्यांनाच सांगत जाईल. येस. विकास. पास करतो सध्यासाठी तरी. बरं बरं ठीक आहे. फेवरेट सीनच आहे, आम्ही तो प्लेस करतो. अरे सम्या, मंगलशिव मला जमत नाही रे. अरे मला पण मंगलशिवाय जमत नाही. ए अरे ह्या मंगलशिवाय रे. म्हणजे हा सीन हा आवडता. म्हणजे ते व्यसन करतायत ते. हो हो हो. म्हणजे काय आहे ह्या सीनमध्ये काय होतं की ह्याच्या गर्लफ्रेंडचं म्हणजे ह्याच्या टेंडरचं नाव मंगल आहे. आणि एक मंगल एक ब्रँड आहे असा की जे म्हणजे व्यसनाचं आहे. मग ते मी ज्यावेळेस आम्ही याच्या गममध्ये बसलेलो असतोय त्यावेळेस हा फुल्ली टेन्शनमध्ये असतोय, ह्याला फक्त मंगल 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 मंगल, दुसरं काय सुचत नसते. त्यावेळेस आम्ही थोडंसं म्हणजे ड्रिंकचा माहोल असतो तो, त्यावेळेस मी पण नशेत असतो, हा पण नशेत असतो. मग हा बगल त्यावेळेस आम्ही एन्जॉय करायला सोडला आणि बगल त्यावेळेस त्या मंगलचं नाव घेत असतो. मग त्यावेळेचा हा सीन आहे की हा म्हणतो मला मंगलशिवाय जमत नाही. मला पण मंगलशिवाय जमत नाही, फक्त ह्याची मंगल ही आहे, माझी मंगल ती आहे. ओके. येस. प्राची, तुझा आवडता सीन? सीन असं नाही आहे, पण जे सॉन्गचं शूट होतं त्या लोकेशनवरती आम्ही गेलेलो, ते सगळे सीन ते ऑल ओव्हर सॉन्ग मला खूप आवडतं. ते करायला खूप मजा आली, काहीतरी वेगळं होतं माझ्यासाठी ते करणं.
आणि हे झालं सीनबद्दल. आणि अजून रिअल लाईफमध्ये मी जी गोष्ट विसरणार नाही ती या सगळ्यांची फ्रेंडशिप. खूप छान सगळ्यांनी सपोर्ट केला, कारण आम्ही सगळेजण ऑलमोस्ट नवीनच होतो, म्हणजे अनुभवी पण आहेत. त्यांनी पण खूप छान सपोर्ट केला. एकमेकांना मदत करत करत आम्ही इथंपर्यंत आलो. खूप काही शिकायला मिळालं. आणि थोडंसं दडपण आहे की त्यावेळेला काय केलंय, 2 वर्षापाठीमागं काहीतरी शूट झालं मूवीचं, जे आता 2 जानेवारीला बघणार आहे. हां, त्यामुळे थोडंसं दडपण आहे. बघायचं आता काय होतं. अगदीच. आणि तयार झालाय चित्रपट आणि नवीन वर्षात अगदी पहिलेच ओपनिंग बॅट्समन आहात तुम्ही. 2 जानेवारीला येतोय पिक्चर. काय प्रेक्षकांना आज जाता जाता सांगाल? रपाटा बघायचं एक एक कारण मला प्रत्येकाकडनं ऐकायला आवडेल. मॅडम, मला एवढंच सांगायचं आहे प्रेक्षकांना की आई वडील श्रीमंत असो किंवा गरीब, प्रत्येक आईवडिलाला हेच वाटत असतं की माझ्या मुलाने शिकावं, Correct. कोणीतरी मोठं व्हावं. कितीही श्रीमंती असली तरी शाळेमध्ये तेच शिकवलं जातं. आपल्याला शाळेमध्ये तेच अनुकरण करायचं आहे जे गरिबाच्या मुलांनीही करायचं आहे आणि श्रीमंताच्या मुलांनी. तर त्याच्यातून जे आउटपुट आपण द्यायचं आहे एक विद्यार्थी या नात्याने, तर हा चित्रपट बघून तुम्हाला नक्की कळेल की या वयामध्ये आपल्याला काय वागायला पाहिजे. मी एवढंच आव्हान करतो की येत्या 2 जानेवारीला नक्की हा चित्रपट पहा तुम्ही सगळ्यांनी. येस. विकास. चित्रपट जोपर्यंत म्हणजे पूर्ण 3 वर्षाच्या हा प्रवासामध्ये की मला एक सांगायचं की तुम्हा सर्वांना, जरी तुम्ही रपाटा बघाल त्यामध्ये घेण्यासारखं भरपूर आहे. तुम्ही नक्कीच चांगल्या गोष्टी अवगत करा. आणि कसं असतं की मनोरंजन हे दाखवण्यासाठीच असतं. आपण चित्रपट करत असताना, एखादा बोध देत असताना मनोरंजनाची सांगता म्हणजे सोबत आपण घेत असतो त्यासोबतच. तर चांगल्या गोष्टी आपण कायम घेतल्या पाहिजेत. आणि रप्पाटामधनं जो सम्याला बसलेला रप्पाटा आहे तो तुमच्या नशिबी येऊ नये. त्यामुळे तुम्ही सर्वांनी 2 जानेवारीला हा चित्रपट जरूर बघा. प्राची. बऱ्याच वेळेला काय होतं, जी आपली टीनेजर्स असतात त्यांना काय आपण चुकीचं वागतोय, काय करतोय ते समजत नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला आई वडील सांगत असतात की हे करू नकोस, हे तुझं चुकतंय, पण ते त्यांना पटत नाहीत, कारण ते त्या एजमध्येच असतात. ते एजच थोडंसं वेगळं असतं. मग यावेळेस ना आपण त्यांना सांगितल्यापेक्षा असं काहीतरी दाखवलं, एंटरटेनमेंट थ्रू त्यांना काहीतरी दाखवलं, उदाहरण दाखवलं, तर त्यांना ते लवकर समजून जातं. त्यामुळं हा चित्रपट नक्की बघा. खूप प्रबोधनकारक असं पण नाही म्हणता येणार, पण खूप चांगलं आहे. खूप काही चांगलं शिकायला मिळेल त्यातून. येस. वैभव. मी सगळं पाठ करून आलेलो, ही तिघं बोलल्या. मम्मा. हे अशीच मला विनोद करण्याची अशीच संधी या चित्रपटानं मला या मोठ्या पडद्यावरती दिली. प्रथम मी त्यांचा आभार मानतो. आणि राजश्री चॅनेलनं पण आम्हाला इथं मुंबईच्या ठिकाणी प्रथम आम्ही आलो आहे आणि इथं येऊन ही संधी दिली प्रमोशन करण्याची, त्याबद्दल त्यांचंही मी आभार मानतो. आणि मी एवढं सांगेन की शिक्षणाचं महत्त्व काय आहे, प्रत्येकाच्या आयुष्यातील शिक्षणाचं महत्त्व काय आहे हे या पिक्चरमधून तुम्हाला नक्की समजेल. आणि हा पिक्चर तुम्ही नक्की बघा. अगदीच. आणि खूप शुभेच्छा एकतर तुम्हाला पिक्चरसाठी. आणि अगदी पहिलंच पावले सर, खूप सिनेमे करा इथून पुढे. संपू देत आता सगळा स्ट्रगल. तुम्ही तिघंही छान छान काम करा ॲक्टिंगमध्ये. ऑल द व्हेरी बेस्ट. आणि 2 जानेवारीला मी सुद्धा नक्की बघणार आहे हा चित्रपट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.